अरे वायडी म्हणजे इयर डाऊन मित्रा. अरे बाबो, अरे हिरो कोण आहे? क्या बात है जेजे. राजाराम भाऊ दिसतोय की नाही छोकरा जवान. जवान म्हणजे काय, एकदम टकाटक. फूल की कली बन गई की नाही. ए बावड्या, कळीतून फुल बनतं, फुलातून कळी नसते. कसे वायडी तू तो ओळखूच आला नाही रे. एकदम 10 वर्षापूर्वीचा वायडी दिसायला लागला. असं काय नाही, ही पोरं मागे लागली त्यांची नाटकं म्हणून. चला चहा पाच. वाचतो ना यार, तुला चहा काय तेरे लिए तो मेरी जान भी हाजिर है रे. सध्या चहाच पाच, जान ठेवते. चला बघा बस. ए तिकडे तिकडे बस. काय रे जेजे, ही हिट ट्रान्सफरची असाइनमेंट झाली का? हिट ट्रान्सफरची असाइनमेंट नाही यार, नाही केली मी. काल रात्रीपासून बेचैन आहे, झोप पण नाही रात्रभर. काय करू? काय झालं? काय एवढं बेचैन दिसतोस तू? ते मी आणि वेदिका. अरे पण ती असाइनमेंट आज सबमिट करायची आहे. तुमचं झालं? झाली म्हणजे काल रात्रभर जागून कंप्लीट केली आम्ही. मग मी आता करतो. आत्ता? अरे 20 पानं आहेत एकूण, पुढच्या लेक्चरला द्यायची आहेत. कशी होणार? नाही होणार माझ्यापासून. आता 15 मिनिटच आहेत लेक्चरला. नाही नाही जे जे काय हरकत नाही. 1 मिनिट थांब. ए सम्या, आपण कालची लिहिली ना असाइनमेंट, ती काढ जरा. आपली? अरे काढ ना. काढ. काय करतो? हे पहिलं इंडेक्स घे. जे जे हे पहिलं पान आणि इंडेक्स एवढंच तुला द्यायचंय बस. अजून एक पान दे. संयुक्ता तू हे लिही. तुला एक पान घे, बाकीचं दे मला. हा 1 मिनिट. आता लिही बराबरा. ए तुम्ही पण लिहा पटापटा. धर जे जे हे फक्त तुला लावायचे. आता सम्या हे आपली असाइनमेंट झालं की नाही सगळं? धन्यवाद तुम्ही. तू आता काय पण टेन्शन घेऊ नको. लेक्चरला जाऊन बसायचं, पुढचं पुढं आपण बघू, आहे की नाही? डन. क्या वेळेत आलास. सगळ्यांना चहा माझ्याकडून. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना चहा दे. सो स्टुडंट्स, ही ट्रान्सफर जर्नलची पहिली असाइनमेंट सगळ्यांनी आणली आहे ना? येस सर. येस सर. त्यांनी कोणी आणली नसेल, प्लीज वॉक आउट ऑफ द क्लासरूम. श्याम, सगळ्यांची जर्नल्स गोळा करून मला दे. So today we will learn about the heat transfer coefficient for
forced and natural convection. सर माझं जर्नल द्यायचं. दिलं नाही तुम्ही? नाही, ते थोडस जरा नाव टाकायचं राहिलं होतं. काय करत होता सरळ? नाव जन्मेजय नायक. तो माहित नाही सर. कोण गाणी म्हणताय? स्टँड अप. का करतोय त्याचं? सर ते गाणं का म्हणतोय? सर ते कॅन्टीन आयडियलची तयारी. कॅन्टीन आयडॉलची तयारी ही ट्रान्सफरच्या क्लासमध्ये. हा सर. ठिकाणावर आहे का? हा. गेट आउट. So now I will explain you the heat transfer coefficient theory for overall. माझं थोडस लिहायचं राहिलंय, मी जरा घेऊ जर्नल. जर्नल परत का? त्याच्यासाठी? सॉरी सर. प्लीज वॉक ओव्हर हियर अँड पिकअप. हो. श्याम, हे सगळे जर्नल्स गोळा करून माझ्या ऑफिसमध्ये आणून ठेव. झालं का लिहून? माझी द्यायची तर पेपर. आता मात्र तुला ते नीट तिकडे गुपचूप ठेवून यायला लागेल सरांच्या गठ्ठ्यात. तेवढं मॅनेज कर बाबा. पण झालं ना व्यवस्थित लिहिलंय? हा बस. जाना पटकन, आता स्टाफ रूम मध्ये गेलं पाहिजे. चल काहीतरी करूया. बॅग बॅग. चल चल तू चल चल चल. मिस्टर जन्मेजय. हॅलो. हाय. तुम्हालाच भेटायला आलो. मला? हो. झालं काम तुमचं घराचं? नाही ना अजून. नाही नाही ठीक आहे, मी करणार आहे फोन. मिळेल का तुम्हाला? हा मिळेल ना, मला खात्री आहे. मला जे हवंय ते नक्की मिळेल. घर? हा हा घर मिळणार. मी साईट्स पण बघितल्या काही. तुम्ही बघितलं का? ते NRH येतात. NRH साईट टाकलात ना, तिथे सगळं नाव, नंबर, एजंटचे आणि तुम्हाला लोकेशन पण बघा ना तुम्ही. ऍक्च्युली मी कधी बघितलं नाहीये असं मोबाईल वरती घर. सो हे का डेस्कटॉपला बघा. बघा तुम्ही. आय डोंट थिंक मला जमेल. मी जमेल जमेल.
मॅडम बस टाईप करा NRH. हा, आणि तुम्हाला ज्या एरियाचं नाव हवंय ना ते नाव पण टाका. येस येस, झालं. दिसतायत काही घर आहेत ना? नाही, पण मिस्टर जन्मेजय, मला ना स्वतः जाऊन घर बघायला आवडेल. हा, ते पण आहे. स्वतः बघणं त्यालाच अर्थ आहे. स्वतःच बघायला पाहिजे. नाही, साईटवर वगैरे बघण्यात काही अर्थ नाही. मी पण बघता बघता बंद केलं. हा, आपण बघायला जाऊ. जाऊया ना. हो, मी करतो एजंटला फोन, कळवतो तुम्हाला. ओके ओके, चल बाय. थँक्यू. हा, अगं बाई. हॅलो हॅलो, मी अनुराधा बोलतेय. अहो, सांगायची काही गरज नाही हो, तुमचा नंबर आहे माझ्याकडे सेव्ह केलेला. मी तुम्हाला माझ्या आईच्या ठिकाणी बघते. अनुराधा बोला ना मला. हो हो, म्हणे ना अनुराधा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्यात बदल केलाय. हो हो, आय मीन दिसणं, हेअरस्टाईल वगैरे. अरे वा, छान छान. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे फरकही पडतोय. काय सांगतेस? मिस्टर जन्मेजय स्वतःहून बोलायला येत आहेत माझ्याशी. हो ना, मला चिकटे महाराज म्हणालेच होते. हे फारच चांगलं झालं. आता तू स्वतःहून पुढाकार घेऊन त्याच्याशी बोलायचंस. हे जेव्हा संधी मिळेल ना, तू बोलायला जा त्याच्याशी. आणि त्याला बाहेरच घेऊन जा, जमलं तर कॉलेजच्या गप्पा मारायला. हो ठीक आहे, मी तसं करू शकते. म्हणजे भाड्याने घर घ्यायचे त्या निमित्ताने बोलवू शकते मी. जा जा, लवकर जा बाई. हो, करते. बाय आई. बाय अनुराधा. अहो काय मॅडम, केव्हापासून फोन बोलता तुम्ही? राट कसं केव्हापासून वाट पाहता तुमची? ओ माय गॉड, हो का? सर पण ना माझ्याशिवाय पान हलत नाही त्यांचं. ए गुऱ्या, सॉलिड काम केलं तू आज. काळजाचं पाणीच झालं जेव्हा त्या खंडेलवाल सरांनी माझं जर्नल हातात घेतलं ना बघायला. आम्हाला पण तसंच वाटलं होतं. अरे पण गुरु, कसं सुचलं रे तुला असं गाणं गायचं वगैरे, है ना? ए, मला पण चांगलं चांगलं सुचतं, कळलं का? नशीब ते ऐन वेळेला सुचलं मला. कमाल, माझं कसं लक्षात राहिलं नाही जर्नल लिहायचं. जे जे बेचैन होतास ना रे तू. हा, ते आहेच. बहुतेक हे सगळं माझ्या पाचवीलाच पुजलं. माझ्या आयुष्यात ना कधी कुठली गोष्ट सरळ मार्गी झालीच नाही. का रे? झालं परत भांडण आमचं, माझं आणि वेदिकाचं रेस्टॉरंट मध्ये. काय म्हणता तुम्ही लहान मुलांसारखे? गैरसमज आहे तुझा. लहान मुलं भांडतात. आपण जसे मोठे होत जातो ना, तशी भांडण करण्याची क्षमता ना वाढत जाते. नक्की काय झालं? वेदिकाला माझ्या पास होण्यावर आणि M3 ची डिग्री कंप्लीट करण्यावर विश्वास नाही. आणि तिला US मध्ये MS साठी ऍडमिशन मिळाली आणि मला माहित नाही. अच्छा, म्हणजे ती अमेरिकेला जाणार आहे का? तिलाच माहित नाही ती काय करते. ए जे 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 हे बघ, माझं ऐक, तू जाऊन तिला सॉरी म्हण. नाही म्हणजे कसं आहे बघ, आमच्यामध्ये ब्रेकअप होणं ना लई कॉमन आहे. पण तुझं जरा वेगळं आहे ना, तू ना जाऊन तिला तिची माफी माग. हो, केलं मी सगळं. मेसेज केले, कॉल केले, सकाळपासून काही रिप्लाय नाही. खूपच रागवली. मिस्टर जन्मेजय, येस मॅडम. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला. थोडा त्रास द्यायचा होता तुम्हाला. बोला. जरा बाहेर येतं का प्लीज?
आधीच काय कमी त्रास आहे तर काय देणार आहे तेव्हा. काळे मॅडमला काय त्रास द्यायचा असेल बुवा त्याला. मॅडम मला काय नाही त्रास देतील, तुलाही त्रास देतील. काय झालंय, माझ्या आईचा फोन आला होता. तिने मला सांगितलं लवकरात लवकर घर शोध, म्हणजे तिला माझ्यासोबत राहणं सोपं जाईल. सो आज आपण जाऊया घर शोधायला. आज आता प्रॉब्लेम काय नाही, पण आता असा अचानक कोण सापडणार नाही ना तुझे. आधी सांगायला लागेल त्यांना. तुमची आई तुम्हाला होती की माझी आई? माझी आई म्हणाली की एजंट थ्रू मिळू शकतो ना. आपण फोन करून विचारूयात का? तुमच्या ओळखीचा आहे ना एक एजंट? हा आहे, त्याचा नंबर बघा ना असेल. बघतो मी, म्हणजे नाही मिळालं तर मी काय करेन ना, मित्राला फोन करून कुठेतरी शोधून घेऊ का? नाही आजच जायचंय प्लीज. आठवतो आईने कदाचित, मी माझ्या आईने मला पाठवला होता. शोधतो जरा मी, एक सेकंड. काय नाव बरं त्यांचं? हा चिकटे 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 आठवत. चिकटे हा सापडे. ओके. समजा नाही उचलला ना तर मग आपण आज बघणं खूप गरजेचं आहे. हॅलो हॅलो. हा कोण? चिकटे का बोलतोय? मी माझ्या आईने नंबर दिला होता ना. कोण? मी जन्मेजय नाईक बोलतोय. ओ आलं बेला वालं बेला वालं बेला. वा वा वा. काय साहेब, आजपर्यंत तुमचा फक्त फोटो पाहिला होता आणि तुमच्याबद्दल माहिती ऐकली होती आईकडून तुमच्या, पण आज पहिल्यांदा बोलायचा योग आलेला आहे. हा बोला बोला, काय सेवा करू आपली? नाही सेवा वगैरे नाही, जरा काम होतं. मला जरा म्हणजे एक माझे परिचय आहेत, त्यांना फ्लॅट हवा होता इथे. बर, एक इथे आपलं आसपास हा इथेच. BIT कॉलेज माहिती आहे का तुम्हाला? त्याच्या आसपास कुठे एखादा 1 BHK वगैरे? BITच्या जवळपास 1 BHK आहे का? म्हणजे नसेल तर आपण मग नंतर बघूया, काही प्रॉब्लेम आहे. आहे आहे. कधी बघायचंय? तुम्ही आज असेल तर आज किंवा नंतर प्लीज, म्हणजे बघा तुम्ही. ठीक आहे, चांगली वेळ आहे, चांगली वेळ आहे, बघूया. मी काम करतो, तुम्हाला मी पत्ता पाठवतो तुमच्या फोनवर, तुम्ही पोहोचा, मी पोहोचतो लगेच. हा बरं. जय शनिदेव. आहे ना? हा म्हणजे म्हणाले ऍड्रेस पाठवतो. गुड. आसपासच आहे ना इथे? हो. मग आपण लगेच बघायला जाऊया. हा जवळच आहे तर बरं आहे ना दोघांसाठी. हा म्हणजे आसपासच आहे तर जायला यायला. बरोबर. हा हा चला. हो चल. अरे गेला तो. काळे मॅडम घेऊन गेला त्याला आपल्याला न सांगता. मग तुलाही जायचं होतं का त्यांच्याबरोबर? सम्या मस्कर नको करू बघ. तुला नाही कळणार, भावा ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं बघ. आपण तुला माहितीये का, त्यालाच नाही बाकी सगळ्यांना सुद्धा कळतं. का माहितीये? अरे जरा का वास येतो ना सगळ्यांना. सम्या बरं आहे का, माझं लायब्ररीचं पुस्तक द्यायचं राहिलंय, मी पटकन ते देऊन येतो. भेटूया. बाय बाय बाय. अरे गुरु, तुला कळलं पाहिजे ना, ते काळे मॅडम तुला काडीचं भाऊ देत आपलं, तू त्यांच्या मागे 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 सारखे. तुम्हाला नाही कळणार खरं प्रेम काय असतं ते. हो चला आता निघूया. चल. अरे तुम्ही सहज आले होते, म्हटलं तुम्हाला भेटून जाऊया म्हणून. खरं बोल, आम्हाला भेटायला आले की जन्मे द्यायला. प्रेम. ए मी काय म्हणतो, तू चहा घेते का? नाही समोसा घे, आमच्या कॅन्टीनचा लय भारी लागतो समोसा. नाही मला खरंच काही नको.
जन्मजय कुठे? जन्मजय आत्ता गेला काळे मॅडम बरोबर. तू आधी आली असती की नाही तुला भेटला असता तू. काय मॅडम बरोबर? अच्छा मी येते बाय. अशी काय सौरभ तुला अक्कली कधी झाला तरी. अरे कधी तुला समोर काय बोलावं तुला आयुष्यपत सांगतो तुला काळीची अक्कल नाहीये माहितीये मूर्ख. हा ग तू मला थांबवायचं नाही का? चल चल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.